पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 4 ऑगस्ट. जॉन मारी विहानी. सण. पहिले वाचन इर्मया अध्याय 30 ओवी 1 ते 2, 12 ते 15 आणि 18 ते 22. परमेश्वराचे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे. परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव. कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे, तुझी दात लावणारा कोणी नाही, तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही. तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत, ते तुला विचारत नाहीत. तुझ्या घोर दुष्कर्मामुळे, तुझी पापे फार झाल्यामुळे, तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनावरांप्रमाणे शिक्षा करून मी तुला घायाळ केले आहे. तू आपल्या घायांमुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे, तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानावर दया करीन. नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. त्यांमधून उपकार स्मरणाचा आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन, ती अल्प होणार नाही. मी त्यांचा गौरव करीन, म्हणजे ते क्षुद्र असावयाचे नाहीत. त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील. त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांस मी शासन करीन, त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल. मी त्याला जवळ आणीन, म्हणजे तो माझ्या सान्निध्य येईल. कारण माझ्या सान्निध्य येण्याचा कोणाच्या मनाला हिया झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे, तो आपल्या गौरवाने प्रगट झाला आहे. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 15 ओवी 1 ते 2, 10 ते 14. यरूशलेमाहून परुषी आणि शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवतेवेळी ते हात धुत नाहीत. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका आणि समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय? त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना राहू द्या. ते आंधळ्याचे आंधळे वाताडे आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. या सुवार्तेत येशू स्पष्ट करतो की जे तोंडातून शरीरात जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, तर जे हृदयातून बाहेर येते ते अशुद्ध करते. खऱ्या पवित्रतेचे मूळ अंतःकरणात असते. येशू सर्वांना उपदेश देतो की त्यांनी केवळ बाह्य आचरणावर लक्ष न देता मन शुद्ध करायला हवे. संत जॉन मारी वियानी यांनी हेच जीवन जगले. साधेपणा, प्रार्थना आणि पश्चातापातून त्यांनी अनेकांना आत्मपरिवर्तनाकडे नेले. ते सर्वसामान्य गावातले धर्मगुरू होते, पण त्यांचा विश्वास आणि समर्पण अपार होते. त्यांनी खूप तास मनोभावे लोकांचे पापनिवेदन ऐकले आणि त्यांना देवाकडे नेले. आपल्यालाही अंतःकरण शुद्ध ठेवून येशूकडे चालायला हवे. प्रार्थना. संत जॉन मारी वियानीप्रमाणे मला प्रार्थनेत खोल उतरण्याची प्रेरणा दे. प्रभू, माझे हृदय पवित्र ठेव.